सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं। सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रने मोहोळला मिळालेल्या गुणावर आक्षेप घेतला। त्यानंतर महेंद्र गायकवाड मॅटवरून निघून गेला। त्यामुळेच पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झालाय। अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला। गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंचा दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलंय। या घटनेनंतर पोलिसांनी रक्षेला अडवलंय। शिवराज राक्षेने घातलेल्या राड्यानंतर शिवराज राक्षेवर कारवाई करावी अशी मागणी करत पंचांनी मैदानावरच ठिय्या मांडला। जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मैदानावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा पंचांनी घेतला। पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकीचा आहे असा आरोप शिवराज राक्षेने केलाय। माझी पाठ टेकलीच नाही असा दावाही शिवराज राक्षेने केला। तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेने केली। माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो, ही मेहनत पंचांना माहीत नसते। पंच काहीही निर्णय देऊन बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेने केलाय। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पराभवानंतर शिवराज राक्षेने मोठा राडा घातला। दरम्यान शिवराजच्या पराभवाचा निर्णय अमान्य असून पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला असा थेट आरोप काका पवार यांनी केलाय। पृथ्वीराज मोहोळ याने पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेने पंचावर पराभवाचं खापर फोडलं। त्याने पंचाला लाथ मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला। यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थांच्या विरोधात टास्क फोर्स समिती गठीत केली आहे। या समितीमध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न आणि औषध विभागातील अधिकारी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील एक अधिकारी अशा 5 सदस्यांचा या समितीत सहभाग असणार आहे। इंदापूर येथील पुणे सोलापूर महामार्गावरील भुयारी प्रवेशद्वाराचं वीरश्री मालोजीराजे भोसले असं नामांकन करावं, तसंच स्मारकाच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचं निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना देण्यात आलंय। सकल मराठा समाजाकडून ही मागणी करण्यात आली आहे। जालन्यात भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या गावात गोळीबाराची घटना घडली आहे। बुलेटवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या तिन्ही आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं। चेन्नईकडून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। नेमका हल्ला कोणी केला, कशाबाबत केला याबाबत अजूनही स्पष्टता नाही। दरम्यान एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे प्रवासी जखमी झाले। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीत 460 कोटींच्या तरतुदींचा आराखडा मंजूर करण्यात आलाय। हा आराखडा राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याच आमदाराचा विरोध नाही। शक्तीपीठ महामार्गाबाबत सर्व आमदार कृती समितीला घेऊन चर्चेसाठी येणार आहेत। कृती समितीचाही शक्तीपीठला विरोध नसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। शक्तीपीठाला विरोध करून अशोक चव्हाणांनी मराठवाडा द्वेष्टेच्या यादीत जाऊ नये असा सल्ला हेमंत पाटील यांनी चव्हाणांना दिला। त्यांची ताकद वाढली असेल तर आमचीही वाढेल अशी टीका पाटलांनी केली। धाराशिवमधील पळसप इथं ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात शाब्दिक टोलेबाजी रंगली। मी सिनियर टर्म आमदार पण मला डावलून बनसोडे आणि पाटलांना मंत्रिपद मिळालं, मला कधी मिळणार असं म्हणत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मनातील खदखद व्यक्त केली। तर अजित पवार हिशेब करणारा माणूस ते सगळ्यांचाच हिशेब करणार अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटलांनी दिली। जायकवाडी धरणाच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी मसिया संघटनेचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी विरोध करत असतील तर आम्हालाही विरोध करावा लागेल असा टोला संजय शिरसाट यांनी विखे पाटलांना लगावलाय। पुण्याच्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली आहे। यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलंय।
शहरातील मराठी माणसाचं अस्तित्व आपण टिकवायला हवं, आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. मराठी माणूस बेघर होताना दिसतोय, हा विकास नाहीये. प्रगतीच्या नावावर घरं जाणं हा विकास नाही. हिमाचल आसाममध्ये भारतीय असूनही जमिनी घेता येत नाहीत, मग महाराष्ट्रात का घेता येतात असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली आहे. दिल्लीतील 23 मतदारसंघात अजित पवारांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आगामी निवडणुका मुक्त वातावरणात आणि निपक्ष व्हाव्यात यासाठी काँग्रेसनं एक टीम तयार केली. ही टीम निवडणूक आयोगाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्रातून नितीन राऊत यांचा या समितीत समावेश आहे. चांगलं काम करणं सुद्धा वाईट असतं हे मला कळून चुकलंय. कोण कोणासोबत जाईल आणि कोणाचा प्रचार करावा लागेल हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून सांगणं अवघड आहे असं म्हणत राम शिंदेंनी विधानसभेतील पराभवावर भाष्य केलंय. या सरकारला वाटतं की आम्हीच राजा आहोत आणि जनता प्रजा आहे. सोन्याचा मुकुट घातला की पितळ्याचा, यातून तुमची मानसिकता समोर येते असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावलाय. बावनकुळेंच्या सोनेरी मुकुटावरून त्यांनी टीका केली. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 8 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. चंद्रपुरात मंत्री नितेश राणे यांनी गोड पाण्याच्या मासेमारीविषयी एका उच्चस्तरीय बैठकीत मार्गदर्शन केलं. तलावांमधील अतिक्रमण, गाळ काढणं या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश राणेंनी दिले. मंत्री नितेश राणे आज चंद्रपूर दौऱ्यावर होते. नितेश राणेंनी चंद्रपूरची दैवत असलेल्या माता महाकालीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं नितेश राणेंचा सत्कार करण्यात आला. महानुभवपंथीयांची जेवढी ठिकाणं आहेत त्यांचा आम्ही विकास करू. अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत, ती काढायची आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदोपुरात भव्य नागरी सत्कार पार पडला. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. बदलापुरातील सर्व खासगी रुग्णालयांची ठाणे सिव्हिल सर्जनच्या पथकाकडून तपासणी होणार आहे. बदलापुरातील एक खासगी रुग्णालयात प्रवीण समजिस्कर या तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान कुटुंबियांच्या तक्रारीनंतर द्विसदस्यीय चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचे एकूण 11 उपचार घेत असून त्यातील 5 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णांमध्ये 4 ते 9 वय वर्षाच्या 4 रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरातील जीबीएसच्या 149 रुग्णांपैकी 5 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. जीबीएसवर मात केलेल्या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं. मावळमधील लोणावळा, कामशेत आणि टाकवे बुद्रुक इथे पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र महत्त्वाच्या बाजारपेठेतील पवना नगर इथे बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे निगडी ते पवना धरण अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या एका नवजात बालकाच्या पोटात गर्भ असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या बाळाच्या जन्मानंतर त्याला पुढील शस्त्रक्रियेसाठी अमरावतीत पाठवण्यात आलंय. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय. तसंच रुग्णालय परिसरात घाणीचं साम्राज्य माजलं असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलंय. बोगस नर्सिंग कॉलेज चालवणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शंकर बाबरे असं या कॉलेज चालकाचं नाव असून त्याने आतापर्यंत 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली. सोलापूरच्या विकास आराखड्यात साताऱ्यातील विकास कामांचा समावेश असल्याचं दिसून आलं. दरम्यान साताऱ्याचा विकास आराखडा जसाच्या तसा छापण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करून हा आराखडा रद्द करावा अशी मागणी भाजप शहराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हतनूर धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी तिसरं आवर्तन देण्यात आलंय। या आवर्तनानंतरही धरणात 90.12% साठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.10 दशलक्ष घनमीटर जास्त आहे। आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चौथं आवर्तनही दिलं जाणार आहे। अमरावतीमधून प्रयागराजला गेलेल्या भाविकांना सोयी सुविधा मिळाल्या नाहीत असा आरोप भाविकांकडून करण्यात आला। या आधारावर भाविकांची तक्रार नोंदवून घेतली जात असून याबाबत चौकशीनंतर कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त पवार यांनी दिली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात बनावट जात प्रमाणपत्र आणि शासकीय कामांसाठी लागणारी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। या बातमीची दखल घेत तहसील प्रशासनाने तिघांवर कारवाई केली आहे। या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यभरातले ठेकेदार 14 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार आहेत। ठेकेदारांचे गेल्या वर्षभरातले सरकारने 46,000 कोटी थकवलेत। कोल्हापुरात त्या ठेकेदारांची 630 कोटींची बिलं अडवली असून 14 फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा देण्यात आलाय। तिवसा तालुक्यातील मोझरीलगत असलेल्या मगदूर इथं एका शेत शिवारातील विहिरीत बिबट्या अडकून पडलेला। या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी चांगलीच गर्दी केली। यानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला रेस्क्यू केले। सांगलीच्या आटपाडी शहरातील सांगोला चौकात अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती। मात्र प्रशासनाने हा पुतळा हटवला। त्यानंतर आंबेडकरवादी संघटनांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं। यानंतर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सातारा गावातील खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नव्या ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे। या दरम्यान जुनी लाईन बऱ्याच ठिकाणी फोडल्यामुळे घाण पाणी नागरिकांच्या घरांसमोर साचलंय। मंदिरात जाणाऱ्यांनाही याचा त्रास होतोय। त्यामुळे नागरिकांनी बेशर्माची रोपं लावून निषेध आंदोलन केलंय। कल्याणमधील खडकपाडा इथल्या गोकुळनगरी सोसायटीत गणपती बाप्पा विराजमान झालेत। माघी गणेशोत्सवानिमित्त वसाहतीतील रहिवाशांनी 56 भोग नैवेद्य दाखवून मनोभावे आरती केली। यावेळी मनोरंजनाचे कार्यक्रमही पार पडले। मुंबईच्या घाटकोपरमध्ये दिव्यांग महिला खेळाडूंसाठी व्हीलचेअर बास्केटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता। मुंबई विरुद्ध पुणे या सामन्यात मुंबईचा संघ 24-8च्या फरकाने विजयी झाला। या सामन्याच्या आयोजनात देवनर रोटरी क्लबने पुढाकार घेतला होता। माघी गणेशोत्सवात बदलापुरातील अनेक घरात बाप्पा विराजमान झाले होते। दरम्यान या 1.5 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं। नवी मुंबईत चक्क वनराई फुलवली गेली आहे। याच वनराईत आज वसंतोत्सव साजरा करण्यात आला। सीबीडी रेसिडेन्सी ॲग्रो सोसायटीने या महोत्सवाचं आयोजन केलं होतं। भिवंडीत माघी गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला। 1.5 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात गुलाल फुलांची उधळण करत निरोप देण्यात आलाय। वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीला सुवर्ण अलंकारिक पोशाख परिधान करण्यात आलाय। आजच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे। संत तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त देहूच्या वैकुंठ मंदिरात श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला। यानिमित्त वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली असून वारकरी कीर्तनाचा आनंद घेत आहेत। नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराला जिबाऊ करंडक आणि 2 दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेत 13 नाट्य संस्था नाटकं सादर करतायत। अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवाला शानदार सुरुवात झाली। या स्पर्धेत राज्यभरातून 10 संघ सहभागी झालेत। लावणी स्पर्धेचं उद्घाटन जयसिंह मोहिते पाटलांच्या हस्ते पार पडलं। वाशिमच्या मंगळूरपीर इथं जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायनाचे धडे दिले। ऑनलाईन क्लास घेत ते पुढचे दर गुरुवार विद्यार्थ्यांना गायनाचं प्रशिक्षण देणार आहेत। अकोल्यात आयएमए आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमानं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यात विविध वयोगटातील 5,000हून अधिक लोकांनी सहभाग घेतला। बदलापूरच्या स्टेशनपाडा भागातील माघी गणेशोत्सवात यंदा पश्चिम बंगालचा बदल
महालाचा देखावा साकारण्यात आला। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या सहकाऱ्यांनी हा देखावा साकारलाय। सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक दावा करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे मनाने कोलमडले आहेत। भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचं सामनातून म्हटलंय। एकनाथ शिंदेंच्या पक्षातील 25 आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर फडणवीस आणि अमित शहांच्या सांगण्यावरून सुरतला गेलो असंही संजय राऊत म्हणाले। टीका करणं, वायफळ बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालंय। उभाटा पक्षाला नीतिमत्ता राहिली नाही, त्यांना चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी सामनाच्या रोखठोकमधील दाव्यावर टीका केली। सामना हे काँग्रेसचं मुखपत्र आहे, ते शिवसैनिकही वाचत नसल्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली। संजय राऊतांना एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त काहीच दिसत नाही। ठाकरेंनी राऊतांना त्यांच्या क्षमतेबाहेरचं इतकं मोठं इंजेक्शन दिलंय की ते अजूनही कोमातून बाहेर पडत नाहीत, असा खोचक टोला आमदार किशोर पाटलांनी दिलाय। बाळासाहेब अस्थानाचा सामनातील अग्रलेख आणि आत्ताचा अग्रलेख यामध्ये खूप फरक आहे। अशा अग्रलेखांना महत्त्व देत नाही बहुतांश शिवसैनिक, आता सामना वाचतच नाहीत, अशी टीका आमदार योगेश कदम यांनी केली। संजय राऊतांचं वक्तव्य हास्यास्पद आहे। आमच्या आमदारांमध्ये कुठलीही शंका नाही, आमच्या आमदारांमध्ये एकजूट आहे, असं स्पष्टीकरण आमदार योगेश कदम यांनी दिले। सामनाचं हे कामच आहे, ते दुखावले गेले, त्यामुळे सामनातून आरोप करणं साहजिकच आहे। दुफडी माजवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया संजय सावकारे यांनी दिली। माणगाव तालुक्यातील पन्हाळघर गावाला जोडणाऱ्या नदीवरील रामदास पुलाची दयनीय अवस्था झाली आहे। कठड्याचे पाईप तुटून पडलेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परिसरात ज्वारीचं पीक फुललंय, मात्र ज्वारीच्या कणसांवर पक्षी ताव मारत आहेत, त्यामुळे उत्पादकता कमी होऊ नये यासाठी आणि पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात शहादा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं। यात पोलीस अधीक्षकांनी तक्रारदार आणि गैर तक्रारदार यांचं म्हणणं ऐकून घेत प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले। जळगावच्या पारोळात कासगाव चौफुली तलावगुली मुख्य बाजारपेठेसह इतर भागात अतिक्रमण हटवलं जात आहे। नगर परिषद आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमण असल्याचं कारण देत महापालिकेने जमीनदोस्त केलंय। याच जागेवर सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गर्दी जमली आहे। यावेळी पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। जळगावच्या पारोळा तालुक्यात एक 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं। या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली। 4 दिवसांपासून देहूत वारकरी दाखल झालेत। तुकोबांच्या जन्मोत्सवासाठी देहूत आलेल्या वारकरी भक्तांसाठी इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आलंय। हिंगोलीत 1560 उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षा दिली आहे। यावेळी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वाशिम जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवर एकूण 4100 उमेदवारांची एमपीएससीची अराजपत्रित गट बी गटाची संयुक्त पूर्व परीक्षा दिली आहे। यावेळी जिल्हा प्रशासनाकडून 60 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान शांततेच्या वातावरणात ही परीक्षा पार पडली। रत्नागिरीच्या दापोलीच्या समुद्रकिनारी एका मुलाला 350 ग्रॅमचा वेगळाच दगड सापडला। हा दगड घरी आणून बादलीत टाकल्यानंतर तो तरंगू लागला। हा तरंगणारा दगड पाहून तो रामसेतूमधील असावा असा कायास लावण्यात आला। हा तरंगणारा दगड पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली। मनमाड निफाडसह मालेगावात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय। निफाडमध्ये पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय।
वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. राज्यातील सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात असल्याची माहिती कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. मुदतवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनख पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे. यापुढील काळात नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन वाघनख शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. सिकंदराबादमधील ईट इथं देशसेवेत कर्तव्य बजावत असताना धाराशिवच्या महेश रामकृष्ण देशमुख यांना वीरमरण आलंय. शासकीय मानवंदना देत शहीद सैनिकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बडगावच्या वडदे शिवारात बिबट्याचा वावर दिसून आलाय. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची माओवाद्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. माओवाद्यांनी पुन्हा एकदा माजी पंचायत सभापतींची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.